श्री स्वामी समर्थ. प्रत्येक माणसाच्या जीवनात पैसा हा फार महत्त्वाचा असतो. आजच्या काळामध्ये पैशाशिवाय तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकत नाही. पैसा जवळ असला की माणसाचं शरीर आणि मन दोन्ही सुद्धा स्वस्थ राहतं. काही जणांकडे खूप पैसा असतो तर काही जणांकडे जेवणासाठी सुद्धा पैसे नसतात. हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा खेळ असतो. पण जर कर्म केलं तर नशीब घडवता येतं, हे देखील तितकंच खरं. शास्त्रामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत आणि हे उपाय जर तुम्ही खरोखरच अंमलात आणले तर नक्कीच काही दिवसातच तुमची गरिबी दूर होते. पैशासंबंधी तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील हळूहळू दूर होऊ लागतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि भरपूर धनप्राप्तीसाठी 5 उपाय सांगणार आहोत. या 5 उपायांपैकी एक उपाय जर तुम्ही केला तर आयुष्यात तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. कितीही कर्ज असो तुमच्या डोक्यावर ते सुद्धा कमी होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला फार धार्मिक महत्त्व आहे. पिंपळाच्या मुळाला जर तुम्ही रोज 1 लोटा पाणी अर्पण केलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यामुळे घरामध्ये ती कायमची वास करू लागते. पिंपळाच्या झाडाला धार्मिक महत्त्व आहे. लोखंडाच्या भांड्यात पाणी घ्या, त्यामध्ये साखर, दूध आणि तूप टाकून पिंपळाच्या मुळास अर्पण केल्यास धनाचा वर्षाव होतो. शास्त्रानुसार असं मानलं जातं की घरातील पिठामध्ये केसर आणि तुळशीची पानं जर ठेवली तर माता लक्ष्मी प्रसन्न होते. सोमवारी किंवा शनिवारी गव्हामध्ये 11 तुळशीची पान आणि 2 केसरचे दाणे टाकून जर बारीक करून घेतलं तर माता लक्ष्मीच्या कृपेने घरातील सदस्यांची खूप प्रगती होते. त्यांना कामामध्ये यश मिळतं. जर तुम्ही आर्थिक संकटात असाल आणि पैशाची घरामध्ये चंचल भासत असेल तर तुम्ही सोमवारी महादेवाच्या पिंडीवर दूध अर्पण करायचं आहे आणि दूध अर्पण केल्यानंतर एक रुद्राक्ष माळ घेऊन ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. म्हणजे फक्त 1 माळ जप करायचा आहे. याच्यामुळे व्यापारामध्ये लाभ होतो. अडकलेली सर्व कामे होतात. धनप्राप्तीसाठी अनेक संधी मिळतात. अनेक जण आपल्या गरजा भागवण्यासाठी एकमेकांकडून कर्ज घेतात आणि वेळेवर कर्जाची पूर्तता न केल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा पडतो. जर तुमच्या डोक्यावर खूप सारे कर्ज झाले असेल आणि तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर या कर्जातून मुक्तीसाठी ओम री श्री क्री क्ली श्री लक्ष्मी मम गृहे धनपुरये धनपुरये चित्ताय दुरे दुरे स्वाहा या मंत्राचा रोज 108 वेळा जप करायचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमचं सर्व कर्ज दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कमळगटाची माळ घेऊन धनाय नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक समस्या तुमच्या दूर होतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.